नमस्कार. नेपाळमधील परिस्थिती गेली हाताबाहेर. चक्क अर्थमंत्र्यांना लाथ मारून भिंतीवर आदळलं, कपडे फाडून गटारात लोळवलं. नेपाळमधील आक्रोशाचा व्हिडिओ व्हायरल. सविस्तर व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्याच्या परिस्थितीत सोशल मीडिया म्हणजे लोकांचा जीव की प्राण झाला आहे. नेपाळ सरकारने या सोशल मीडियावर बंदी घातली आणि या बंदी विरोधात जनरेशन झेडनं केलेल्या आंदोलनामुळे देशातील सत्तेला हादरे बसले आहेत. नेपाळच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्याने जनरेशन झेडने कालपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांचे बंगले आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांना अक्षरशः पेटवलं आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या हातातून शस्त्र हिसकावून घेतले आहेत. नेपाळच्या KP शर्मा ओली सरकारने फेसबुक आणि इंस्टाग्रामसह 26 सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा आता निर्णय घेतला आहे. देशभरात तरुणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हिंसक निदर्शनानंतर नेपाळ सरकारने सोशल मीडियावरील बंदी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदी विरोधात तेथील जनरेशन झेडचे तरुण रस्त्यावर उतरले आणि बघता बघता आंदोलकांनी हिंसक वळण घेतले. याच आंदोलनादरम्यान लोकांनी राजकीय नेत्यांची घरं जाळली. एवढंच नाही तर संतापलेल्या जनतेने भ्रष्टाचारी विरोधात आवाज उठवत अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान विष्णू प्रसाद पौडेल यांना देखील मारहाण केली. सध्या या घटनेचे व्हिडिओ पिक्चर्स फोल्डर या X अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.